जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आज मी तुम्हाला मुद्दामून परत व्हिडिओ पाठवत आहे. तुम्हाला उपाय सांगत आहे उद्याचे. उद्या आहे कार्तिक पौर्णिमा आणि उद्या तुम्हाला तुमचे जीवनाचे मार्ग मोकळे करायचे आहे. कोणाला कशामध्ये यश नाही राहत, कधी अपयश राहते, त्यांच्यासाठी आहे. कोणाची प्रकृती ठीक राहत नाही, कोणाचं विवाह संबंधित असते. ह्या सगळ्यांचा समस्याचा हल म्हणजे उद्याची कार्तिक पौर्णिमा. तुम्ही गावच्या नदीमध्ये आंघोळीला जा. ओल्या अंगाने दीपदान द्यायचं आहे. मातीचा दिवा घ्या, त्यामध्ये दिवा वाट टाका. त्यामध्ये तिळाचं तेल किंवा मग तुपाने ती लंबी वाटी असे ते दान द्या नदीच्या काठावर किंवा किंवा नसल जर आंघोळीला तर घरी आंघोळ झाल्यानंतर मंदिरामध्ये जा. मंदिरामध्ये देखील तुम्ही तिळाचा दिवा किंवा तुपाचा दिवा दान करू शकता. उद्या अन्नदान करू शकता. दुसरं म्हणजे त्यानंतर तुम्ही वस्त्रदान द्या. त्यानंतर गोदान द्या. गोमातेची सेवा करायची आहे. गोमातेचं दान म्हणजे तुम्हाला महागडं होत असेल मग एका दिवसाची थोडी तरी सेवा घ्या. एका दिवस पुरता चारा तरी द्या किंवा तिच्या एखाद्या भोजनापुरता तरी चाऱ्याची हे देऊ शकता तुम्ही. तुमच्या घरापासच्या कुठल्या गावामधल्या गोशाळेमध्ये द्या किंवा कदाचित एखादा ब्राह्मण असेल त्याच्या घरी गाय असेल किंवा आजूबाजून गाय असेल त्याच्या घरी द्या. पण उद्या गाईला चारा द्या. गोमातामध्ये 33 कोटी देवता आहे. त्यानंतर तुम्ही म्हणजे वस्त्रदान ते एक सांगितलं आहे. आणि सगळ्या दानांमध्ये दान म्हणजे सुवर्णदान हे शास्त्राचं एक सांगितलं विष्णूंनी, की म्हणतात की मी सगळ्या धातूंमध्ये सुवर्ण राजा, म्हणून तुम्ही सुवर्ण देखील दान करू शकता. नाही आहे सुवर्ण देण्याची हे तुमच्यामध्ये तर मग त्या बदल्यात तुम्ही चांदीचा, पितळचा, तांब्याचा, कुठल्याही धातूचा दिवा घ्या. यथाशक्तीप्रमाणे तो दीपदान द्या. तो दीपदान तुम्हाला ज्याला वाटते त्याला तुम्ही देऊ शकता. ब्राह्मणाला देऊ शकता, ज्याला इच्छा असेल त्यांना तुम्ही देऊ शकता. वस्त्रदान देऊ शकता, अन्नदान देऊ शकता, गोमाता देऊ शकता, गोमातेची सेवा घेऊ शकता. या सगळ्या ओल्या अंगाने आंघोळ करा, ओल्या वस्त्राने ते दीपदान द्या. तेव्हा महालक्ष्मी म्हणतात, महालक्ष्मी प्रसन्न होईल, विष्णू भगवान प्रसन्न होईल आणि नेहमीसाठी तुम्हाला यशाचे मार्ग मोकळे होतील. यथाशक्ती यश येईल तुमच्याकडे. तुमची जी इच्छा असेल ती उद्याच्या कार्तिक पौर्णिमेमध्ये पूर्ण होईल. म्हणून उद्या तुम्हाला हे उपाय करायचे आहे. तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्ही 5 दानामध्ये कुठलंही दान तुम्ही देऊ शकता, कुठेही देऊ शकता, त्याचं काहीच बंधन नाही. ह्या उपाय तुमच्यापर्यंत पोचायचा होता म्हणून मी हा मेसेज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या थ्रू पाठवत आहे. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम, राधे राधे.